कम्फर्ट ओव्हर डिस्कम्फर्ट म्हणजे काय? आता बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं ना, खूप जास्त स्टायलिश दिसायचं असतं आणि त्यामुळे आपण असे कपडे चूज करतो ज्याच्यामध्ये आपल्याला कम्फर्ट नसतं. म्हणजे जसे की फॉर एक्झाम्पल बऱ्याच जणांना स्लीवलेस घालायला आवडत नाही किंवा शॉर्ट्स घालायला आवडत नसेल किंवा कोणताही असा फॅब्रिक म्हणा जो आपल्याला कम्फर्टेबल नाही आहे. पण ती दिसायला छान दिसते ह्या ॲझम्पशननं आपण तो ड्रेस सिलेक्ट करतो. आता ज्या आउटफिट्समध्ये आपल्याला कम्फर्टच नाही आहे त्या ड्रेसमध्ये आपण प्रेझेंटेबल किंवा स्टायलिश कधीच दिसू शकत नाही. कारण जो ड्रेस आपल्याला अनकम्फर्टेबल होतो त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स कधीच येणार नाही आहे. आपण प्रत्येक वेळेस आपली जी बॉडी लँग्वेज असते ती थोडीशी डिस्कम्फर्टमध्ये असते आणि ते दिसूनसुद्धा येतं आणि त्यामुळं अशा ड्रेसेसमध्ये आपण स्टायलिश कधीच दिसू शकत नाही. त्यामुळे कधी पण जेव्हा तुम्ही क्लोदिंग सिलेक्ट करता, जे पण ड्रेस तुम्ही घालणार आहात, मेक शुअर करा की ते घातल्यानंतर चालताना, उठताना, बसताना तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये ते कम्फर्ट वाटणार आहे का? त्याचा फॅब्रिक तुम्हाला कम्फर्टेबल आहे का? आणि हे जर कम्फर्टेबल असेल तरच तुम्ही तो वेअर करा. अदरवाईज अजिबात घालू नका, कारण त्याच्यामध्ये कम्फर्ट नसल्यामुळं तो तुम्हाला चांगलासुद्धा दिसणार नाही आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा त्याच्यामध्ये कमी दिसणार आहे.